ओके. तर लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, तर डी मोरिसचं जे काही थेरम होतं, त्या थेरमवरचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, ज्याच्यामध्ये एक्सपान्शन्स तुम्हाला करावे लागतात किंवा असे एक्झाम्पल्स जे बायनॉमियल थिअरमवर डिपेंड असतात. ओके. ते लास्टवाले एक्झाम्पल म्हणजे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, टॅन थीटावाला किंवा टॅन 6 थीटावाला एक्झाम्पल मी लास्ट लेक्चरला घेतलं होतं तुमच्या. ओके. तर या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, याच टाईपचं अजून एक एक्झाम्पल बघायचं आहे, जेणेकरून आपली जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होऊन जाईल त्याच्याबरोबर. ओके. तर आपण एक सेकंड एक्झाम्पल बघूया, जे मी तुम्हाला एक्झाम्पल अगोदर लिहून पण दिलं होतं. कॉस 4 थीटा इज इक्वल टू cos प्लस टू 4 थीटा प्लस, सॉरी प्लस ना मायनस आहे तिथे, मायनस 6 cos स्क्वेअर थीटा 6 cos स्क्वेअर थीटा into sin स्क्वेअर थीटा प्लस sin रेस टू 4 थीटा. ओके. एक्झाम्पल लिहून घ्या, सगळ्यांनी नोटबुक सोबत घ्या आणि एक्झाम्पल लिहून घ्या ते. ओके. तुम्हाला काय करायचं, लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की डी मोरिस थेरम कसं अप्लाय करतात. तुम्हाला काय करायचं आहे, कॉस 4 थीटासाठी जे एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन हे असतं किंवा कॉस 4 थीटाचं एक्सपान्शन हे आहे, हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. ओके. मग तुम्हाला काय आता करावं लागेल, हे प्रूफ करायचं असेल तर कॉस 4 थीटाचं पहिलं एक्सपान्शन तुम्हाला फाइंड करावं लागेल आणि ते एक्सपान्शन असं येतं, असं तुम्हाला प्रूफ करायचं आहे. ओके. तर आपण आन्सर सॉल्व करायला किंवा आन्सर बघूया कसं येते ते. बघा, पहिल्यांदा बघा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू 4, याला समजा मला लिहायचं असेल, अशी एक मी टर्म कन्सिडर केली, तर याला समजा मला डी मोरिसचा थेरम अप्लाय केला या फंक्शनवर, तर मला काय भेटेल, कॉस 4 थीटा प्लस आय साइन 4 थीटा असे मला भेटेल. ओके. म्हणजे टर्म मध्ये आपला कॉस 4 थीटा आला. ओके, ठीक आहे. याच्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता काय करायचं आहे, इथला जो कॉस थीटा आहे त्याला आपल्याला ए कन्सिडर करायचं आहे आणि आय साइन थीटा आहे त्याला आपल्याला बी कन्सिडर करायचं आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे 4, दॅट इज अवर एन. म्हणजे आपल्याला कुठल्या फॉर्म्युलेमध्ये बसवायचं आहे, ए प्लस बी रेस टू एन. याच्यासाठी एक्सपान्शनचा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय ना मी, एक्सपान्शनचा फॉर्म्युला दिलाय बघा, ए रेस टू एन प्लस एन सी 1 ए रेस टू एन मायनस 1 बी प्लस एन सी 2 ए रेस टू एन मायनस 2 इंटू बी स्क्वेअर अप टू बी रेस टू एन. ओके, प्लस बी रेस टू एन. असा मी तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी लिहून दिले. या फॉर्म्युल्यामध्ये हे हा जे फंक्शन आहे हे बसतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, ए बीच्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत, तुम्हाला फक्त काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं आहे याच्यामध्ये. ओके. तर बघा सबस्टिट्यूशन कसं करणार आता. बघा,
पहिली व्हॅल्यू काय असते a raised to n. इट मीन्स व्हॉट, ह्याला आपण a कन्सिडर केलंय, ह्याला आपण b कन्सिडर केलंय. ओके बघा, a raised to n म्हणजे काय, cos raised to 4 थीटा. ओके प्लस nc1 म्हणजे काय 4c1. a raised to n minus 1 म्हणजे काय, cos raised to n minus 1 म्हणजे 4 minus 1 that is 3 थीटा इनटू काय तुमचं b असेल तो b काय तुमचा i sin थीटा म्हणून b that is i sin थीटा. ओके समजलं, ही झाली पहिली टर्म, ही झाली दुसरी टर्म. पुढचं आता बघा, तुम्हाला एक्सपान्शन कुठपर्यंत करायचं तर 4 आहे तुमची जी हायेस्ट टर्म आहे n ची व्हॅल्यू असते 4. तुम्हाला एक्सपान्शन कुठपर्यंत करायचं असतं तर 4c4 पर्यंत करायचं असतं. आता कुठपर्यंत झालंय 4c1 पर्यंत झालंय. दुसरं काय करायचं 4c2 cos क्यूब होतं, इथं काय करणार cos स्क्वेअर थीटा इंटू इथं फक्त i sin थीटा स्क्वेअर फक्त सिंपल होतं म्हणून इथं काय करणार आपण i sin थीटा स्क्वेअर. ओके प्लस कुठपर्यंत झालंय 4c2 पर्यंत झाले. नेक्स्ट काय 4c3 इंटू कुठपर्यंत होतं cos स्क्वेअर होतं. ओके इथे काय येणार फक्त cos थीटा येणार. इथे i sin स्क्वेअर थीटा होता, इथे काय होणार i sin थीटा क्यूब प्लस आता कुठपर्यंत झालं लास्टची टर्म 4c4 cos थीटा रेस टू 1 होता, इथे काय झालं cos थीटा रेस टू 0. cos थीटा रेस टू 0 इट मीन्स काय 1 म्हणून ती काय cos थीटाची आपण व्हॅल्यू कन्सिडर नाही करायची. पुढची कुठली होती i sin थीटा रेस टू क्यूब होता, मग आपल्याकडे काय भेटणार रेस टू पॉवर 4. मग तुम्हाला काय करायचे आहेत सगळ्या कॉम्बिनेशनच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. एनसीआरचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होता. एनसीआरचा फॉर्म्युला असतो n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल, असा तुमचा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला असतो. बघा पहिले जे cos रेस टू 4 होतं ते ॲज इट इज. 4c1 ची व्हॅल्यू काय आहे 4c1 ची व्हॅल्यू होती 4 म्हणून आपण काय करणार 4c1 ची व्हॅल्यू लिहिणार 4. बाकी सगळं आहे तसं cos क्यूब थीटा i sin थीटा ओके प्लस 4c2 ची व्हॅल्यू काय येते 4c2 ची व्हॅल्यू येते 6 cos स्क्वेअर थीटा इंटू i sin स्क्वेअर थीटा किंवा फक्त साइन स्क्वेअर होते ते पूर्ण ब्रॅकेटला होतं. ओके ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर आहे तशी हे पण टर्म लिहून घेतली. ओके प्लस 4c3 ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे 4c3 दॅट इज अवर 4. ओके 4 cos थीटा इंटू i sin थीटा क्यूब. ओके 4c4 ची व्हॅल्यू होती 1 म्हणून तुम्हाला लास्टला काय भेटलं फक्त i sin थीटा ब्रॅकेट रेस टू 4. एवढं समजलं. तुम्ही काय केलं फक्त फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केलं. पहिल्या स्टेपला मी काय केलं या स्टेपला मी फक्त फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केलंय. या स्टेपला फक्त मी जे n च्या व्हॅल्यूज आहेत ओके किंवा जे कॉम्बिनेशन्स आहेत हे कॉम्बिनेशन असेल हे कॉम्बिनेशन असेल हे कॉम्बिनेशन असेल हे कॉम्बिनेशन असेल याच्या फक्त व्हॅल्यू फाइंड करून तिथे सबस्टिट्यूट केले. ओके नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचं बघा. नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे याच्यातून आता तुम्हाला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची होती तर cos 4 थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची होती तुम्हाला. मग आता cos 4 थीटासाठी तुम्ही कोणत्या टर्म्स कन्सिडर करणार. ओके जर तुम्ही रिअल टर्म्स कन्सिडर केलात तर त्या तुमच्या कुठल्या टर्म्स असतात तर कॉसच्या साठी अप्लिकेबल टर्म्स असतात ज्या रिअल टर्म्स असतात. इट मीन्स व्हॉट तुम्हाला पहिले ह्याचं थोडंसं इम्प्रूव्हमेंट अजून करून घ्यायला लागेल याच्यामध्ये किंवा याला रिड्यूस करून घ्यायला लागेल. cos रेस टू 4 थीटा हे ॲज इट इज. इथे पण बघा प्लस 4 cos
क्यूब थीटा इंटू आय साइन थीटा. ओके, त्याच्यानंतर इथे बघा काय आहे, 6 कॉस स्क्वेअर थीटा इंटू आय साइन थीटा स्क्वेअर. म्हणजे काय, हा जर पूर्ण ब्रॅकेटचा बघा आय साइन थीटा स्क्वेअर, मला याला कसं लिहू शकतो मी, आय स्क्वेअर इंटू साइन थीटा स्क्वेअर. ओके, मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 आणि साइन थीटा स्क्वेअरची काय असते, साइन थीटा स्क्वेअर आहे तसं. म्हणून हा जो मायनस व्हॅल्यू असते तो मी कुठे लिहिणार, इथे लिहिणार. ओके, जेणेकरून इथे लिहिणार. ओके, मग माझी इथे पुढे टर्म काय मिळाली, -6 कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. ओके, नेक्स्ट स्टेप बघा, नेक्स्ट स्टेपला मला काय करायचं आहे बघा, नेक्स्ट स्टेपला बघा 4 कॉस थीटा प्लस 4 कॉस थीटा इंटू आय साइन थीटा क्यूब. आता आय क्यूबची व्हॅल्यू काय असते, आय क्यूबची व्हॅल्यू असते बघा, आय क्यूब कसा फाइंड करणार, आय क्यूब इज इक्वल टू आयचा स्क्वेअर इंटू आय, आयचा स्क्वेअर असतं -1 इंटू आय, दॅट इज -आय. ओके, म्हणून आय क्यूबची व्हॅल्यू काय ते -आय, म्हणून तुम्ही काय लिहिणार इथे -आय लिहिणार. पुढच्या स्टेपमध्ये, पुढच्या स्टेपमध्ये काय लिहिणार तुम्ही, -आय 4 कॉस थीटा इंटू साइन क्यूब थीटा प्लस आय रेस टू 4 म्हणजे काय असतं, आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 म्हणजे आय रेस टू 4 ची व्हॅल्यू होते 1 फक्त, मग ती काय लिहिणार नाही, म्हणून मी काय लिहिणार साइन रेस टू 4 थीटा. ओके, एवढं सगळं करून झालं की तुम्हाला बघा अशा टर्म्स भेटल्या. ओके, अशा टर्म्स भेटल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट पॉइंटला तुम्हाला बघा, नेक्स्ट पॉइंटला तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा तुम्हाला काय काय मिळणार याच्यातून, तुम्हाला हवे कुठली व्हॅल्यू, कॉस 4 थीटाची व्हॅल्यू हवे बघा, कॉस 4 थीटा. ओके, तुमची कॉस 4 थीटा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इमॅजिनरी टर्म नाही तेव्हा आपण कॉस 4 थीटा लिहितो. इमॅजिनरी टर्म कुठल्या कुठल्या टर्म्स मध्ये नाही आहेत, याच्यामध्ये इमॅजिनरी टर्म नाही, याच्यामध्ये आय आहे त्याच्यामध्ये घेणार नाही, याच्यामध्ये पण बघा इमॅजिनरी टर्म नाही आहे, याच्यामध्ये पण आय आहे, शेवटच्या टर्म मध्ये पण इमॅजिनरी टर्म नाही. म्हणून मी कसे लिहिणार, कॉस रेस टू 4 थीटा -6 कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन रेस टू 4 थीटा. आता जर तुम्ही मगाशी बघितलं तर तुम्हाला हेच प्रूफ करायचं होतं, दिसते का तुम्हाला, हे जे तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं असाल तर कॉस 4 थीटा इज इक्वल टू कॉस रेस टू 4 थीटा -6 कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन रेस टू 4 थीटा, असं तुम्हाला प्रूफ करायचं होतं. झालं प्रूफ, तुम्ही काय केलात, फक्त हे कन्सिडर केलात, कॉस 4 थीटा प्लस आय साइन 4 थीटा. ओके, यालाच आपण कसं लिहू शकतो, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पॉवर 4, याला कन्सिडर केलात ए, याला कन्सिडर केलात बी, आणि एक्सपान्शनचा किंवा बायनॉमियल थेरम अप्लाय केलात ए प्लस बी रेस टू एन, म्हणजे काय असतं, ए रेस टू एन प्लस एन सी आर किंवा एन सी 1 ए रेस टू एन -1 इंटू बी एन, असा सगळा फॉर्म्युला असतो. ओके, त्याच्यानं तुम्हाला हे जे आउटपुट होतं ते भेटलं. आता सगळ्यांना समजलंय मी जे काही हे सांगितलं एक्झाम्पल, लास्ट लेक्चरचं एक्झाम्पल, आणि हे तुम्हाला काय करायचं असतात, फक्त बघा तुम्हाला विचारलं tan 6 थीटा, tan 6 थीटाला कसं लिहितो आपण, sin 6 थीटा अपॉन cos 6 थीटा. पण tan 6 थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर तुम्हाला sin 6 थीटा आणि cos 6 थीटाची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. मग कसं लिहिणार त्याच्यासाठी तुम्ही बघा, cos 6 थीटा प्लस, एक मिनिट, कॉस, बघा याच्यासाठी कसं लिहिणार तुम्ही, नीट काढतो जरा बघा, याला कसं लिहिणार, कॉस 6 थीटा प्लस आय 6 थीटा. ओके, इज इक्वल टू कसं लिहिलं होतं, कॉस
थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पॉवर 6. म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये आलं परत हे ए प्लस बी रेस टू एन. इथे पण परत बायनॉमियल थेरम अप्लाय करायचं. साइन थीटा कॉस थीटाच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या किंवा साइन 6 थीटा कॉस 6 थीटाच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आणि या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या. तुम्हाला साइन 6 थीटाची व्हॅल्यू भेटत होती. तसंच या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, तुम्हाला डायरेक्ट सोपं विचारलं होतं कॉस 4 थीटाची व्हॅल्यू काय असेल. ओके, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, कॉस 4 थीटा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. मग तुम्हाला काय करायला लागेल, प्लस आय साइन 4 थीटा त्याच्यामध्ये ऍड करायला लागेल. ओके, असं केलं तुम्ही काय करणार, 4 थीटा काढायचं. मग तुम्ही कसं लिहिणार त्याला, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पॉवर 4. मग आलं परत ए प्लस बी रेस टू एनच्या फॉर्मॅटमध्ये. परत इथे काय करायचं, बायनॉमियल थेरम अप्लाय करायचा आणि कॉस 4 थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, एवढे सिंपल एक्झाम्पल होते. समजले दोन्ही पण एक्झाम्पल तुम्हाला? बोला, तुमच्याकडून आन्सर येतो तर मी पुढच्या टाईपचे एक्झाम्पल घेतोय. समजलेत ना नक्की? बोला पटापट. बरं ठीक आहे. पुढचं काय आहे, पुढचं म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत तुमचे ते एक्सपान्शनच्या बेसवर आहेत. ओके, तुम्हाला मी त्याचे एक बेसिक जे काय असतात ते लागणार आहेत, जे काय तुम्हाला आहेत ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. तिकडे फक्त लक्ष ठेवा. ओके, एकच मिनिट. हा ठीक आहे, बघा सर्वात पहिला फॉर्म्युला तुमचा लागणार आहे, एक्स इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ओके, एक्सपान्शन साठी लागणारा पहिला फॉर्म्युला. मग समजा 1/x झालं, 1/x असेल तर त्याला कसं लिहू शकता, याच एक्सला 1/x केलं तर कसं येणार आहे त्याचं आन्सर, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. ओके, असं त्याचा आन्सर लिहिणार मी. त्याच्यामुळे बघा, त्याच्यामुळे ह्याच्यानंतरचे पण अजून फॉर्म्युलाज आहेत, पण मी हे दोन फॉर्म्युले तेवढे सफिशियंट आहेत. एक्स इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रिप्रेझेंट करतो 1/x म्हणजे कॉस थीटा मायनस आय साइन थीटा असं रिप्रेझेंटेशन असतं. समजलं? आपण एक ह्याच्यावरचा सम घेऊया. ओके, मग तुम्हाला समजेल की कसं असतं ऍक्च्युअल मध्ये. बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा, एक्सपांड sin raised to 5 theta in a series of sines of multiples of theta. ओके, क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, एक्सपांड sin raised to 5 theta in a series of sines of multiples of theta. ओके, मग आपण ह्याचं सोल्युशन फाइंड करताना काय कन्सिडर करायचं, सर्वात फर्स्ट तुमचं जे कन्सिडरेशन आहे ते पहिलं कन्सिडरेशन तुमचं काय आहे की कन्सिडर x इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ओके, त्याच्यानंतर समजा x रेस टू -1 असं कन्सिडर केलं, इट मीन्स व्हॉट, 1/x असं आपण कन्सिडर केलं तर आपल्याला काय भेटेल, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा असं भेटेल. समजा मी ते x रेस टू m असं कन्सिडर केलं. ओके, तर मला काय भेटेल, x ची व्हॅल्यू काय माझी बघा, x ची व्हॅल्यू काय, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पॉवर असं मला भेटेल. मग मी समजा याच्यावर ह्याला समजा डी मोरिस थेरम अप्लाय केला तर एक हा एम काय होणार, माझा आतमध्ये जाणार इथे, मग मला काय भेटेल, कॉस एम थीटा प्लस आय साइन एम थीटा भेटलं. परत समजा मी x रेस टू -m मला हवाय तर मला काय भेटेल,
काय भेटेल मला बघा कॉस थिटा किंवा आपण डायरेक्ट लिहू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू पॉवर मायनस एम. जर का असं असेल तर मायनस एम आतमध्ये गेले तर मला काय भेटेल कॉस एम थिटा मायनस आय साइन एम थिटा. ओके, माझ्याकडे एक्स टू एम आणि एक्स टू मायनस एम ची व्हॅल्यू आहे. एक्स ची व्हॅल्यू आहे, एक्स टू मायनस वन ची व्हॅल्यू आहे, एक्स टू एम ची व्हॅल्यू आहे, एक्स टू मायनस एम, अशा माझ्याकडे 4 व्हॅल्यूज आहेत. समजा मी असं कन्सिडर केलं याच्यानंतर एक्स टू एम मायनस एक्स टू मायनस एम याची व्हॅल्यू मला काय भेटेल. याची व्हॅल्यू काय भेटेल बघा. एक्स टू एम ची व्हॅल्यू काय आहे बघा, लिहून घेऊया. कॉस थिटा कॉस एम थिटा प्लस आय साइन एम थिटा मायनस कॉस एम थिटा, हे मायनस आणि हे मायनस, दॅट इज प्लस आय साइन एम थिटा. ओके, मग बघा प्लस कॉस एम थिटा मायनस कॉस एम थिटा कॅन्सल झालं. मग मला भेटलं काय 2i साइन एम थिटा. कशाची व्हॅल्यू भेटली एक्स टू एम मायनस एक्स टू मायनस एम, याची व्हॅल्यू मला काय भेटली 2i साइन एम थिटा. ओके, समजा मी रेस टू पॉवर एक्स जो काय आहे किंवा रेस टू पॉवर जो एम आहे त्याची व्हॅल्यू समजा मी काढली तर मला काय भेटेल बघा. रेस टू पॉवर एम तो जो काय आहे तो काढला तर मला काय भेटेल एक्स मायनस एक्स टू मायनस वन इज इक्वल टू 2i साइन थीटा. का तर मी इथला पण एम काढलाय, इथे जो काय एम होता तो मी काढलाय. ओके, परत एकदा लिहितो ही टर्म. बघ काय भेटेल मला 2i साइन थीटा असं मला भेटेल. कारण बघा इथला जो एम होता तो मी ड्रॉप आउट केलाय, म्हटलं मला समोरच्या टर्म मधला पण एम मला ड्रॉप आउट करायला लागेल. ओके, तर मला काय भेटली टर्म एक्स मायनस एक्स टू मायनस वन इज इक्वल टू 2i साइन थीटा. ओके, असं मला भेटले. मला काय करायचंय क्वेश्चन मध्ये काय विचारलं एक्सपांड साइन रेस टू 5 थीटा इन अ सिरीज ऑफ साइन्स ऑफ मल्टिपल्स ऑफ थीटा. म्हणजे काय एक्स साइन रेस टू 5 थीटा याचं जे काय आन्सर आहे ते फक्त मला साइनच्या फंक्शन मध्ये हवंय, त्याच्यामध्ये दुसरं कुठलेही फंक्शन नको. इट मीन्स व्हॉट, मला कॉसचं फंक्शन नको आहे, त्याच्यामध्ये टॅनचं फंक्शन नको आहे. मला फक्त साइन रेस टू 5 थीटाचं जे एक्सपान्शन येतं त्या एक्सपान्शनच्या टर्म मध्ये ओरिजिनल साइनच्या टर्म्स हव्यात, बाकी कुठलेही मला टर्म्स नको आहेत. ओके, ही माझी म्हणून मी एवढी सगळी कन्सेप्ट करतोय. कुठलंही जर एक्सपान्शन विचारलं, टॅनचं विचारलं, साइनचं विचारलं, कॉसचं विचारलं, कॉटचं विचारलं, कोसिकचं विचारलं, इतके ज्या स्टेप्स आहेत या सगळ्या स्टेप्स सेमच असणार तुमच्या. ओके, याच्यानंतर बघा, आता याच्यानंतर बघा इतकं मी सॉल्व्ह करून घेतलं एक्झाम्पल. आता मला काय होतं तेवढी मला व्हॅल्यू मिळाली. ओके, मी आता काय करणार बघा, मला काय भेटलं आता इथे 2i साइन थीटा इज इक्वल टू काय भेटलं मला x मायनस एक्स टू मायनस वन असं भेटलं. ओके, समजा मी काय केलं 2i साइन थीटा रेस टू पॉवर समजा मी 5 केलं, कारण मला 5च्या मल्टिपल्स मध्ये हवे सगळे, त्याच्यामुळे मी काय केलं इथं 5 लिहिले इज इक्वल टू एक्स मायनस एक्स टू मायनस वन रेस टू पण काय होणार ते 5. का तर मला इथे बघा साइन रेस टू 5 चे मल्टिपल्स हवे, म्हणून मी ते काय केलं रेस टू पॉवर 5 ऍड केले दोन्हीकडे. ओके, बघा दोन्हीकडे मी रेस टू पॉवर जे काय होते ते ऍड केले 5. याच्यानंतरचे स्टेप, समजा मी असं एक्सपान्शन ऍड केलं तर मला कुठल्या फॉर्म मध्ये बसला तर हे a मायनस बी च्या फॉर्म मध्ये बसलं. बघा a मायनस बी रेस टू एन, याच्यासाठी पण एक्सपान्शन येतं. जे a प्लस बी रेस टू एन चं एक्सपान्शन असतं ते सेम ए मायनस बी रेस टू एन चे एक्सपान्शन असतं, फक्त त्याच्यामध्ये काही साइन चेंज असतात. ओके, मी डायरेक्ट ह्याच्या थ्रू दाखवतो तुम्हाला की एक्सपान्शन काय असतं. बघा a ची व्हॅल्यू काय याच्यामध्ये
याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय आहे की हे आहे तसं राहणार आहे शेवटच्या टर्म पर्यंत. याची व्हॅल्यू हे ही साईड आहे आपण ती सॉल्व्ह करतोय. याच्यामधली ए ची टर्म काय आहे बघा, एक्स मायनस एक्स टू मायनस 1 रेस टू 5. याच्यामध्ये ए काय आहे तुमचा, ए मायनस बी रेस टू एन या फॉर्मॅटमध्ये बसले. ए ची व्हॅल्यू काय, ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू एक्स टू मायनस 1 आणि एन इज इक्वल टू 5. ओके, अशी तुमचं एक्सपान्शन आहे. जेव्हा ए प्लस बीचं एक्सपान्शन असते तेव्हा आपण पॉझिटिव्ह लिहितो. ज्यावेळेस याचं एक्सपान्शन लिहितो त्यावेळेस पहिली टर्म पॉझिटिव्ह असते, दुसरी निगेटिव्ह, तिसरी परत पॉझिटिव्ह, चौथी निगेटिव्ह, असं आपण ऍड करतो. ओके, आता आपण कसं करतो ते तुम्हाला दाखवतो इथे एक्सपान्शन. ओके, बघा याच्या पुढचं सॉल्व्ह कसं करू शकतो. आता आपल्या एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय असतो, पहिला ए रेस टू एन म्हणजे काय येणार, एक्स रेस टू एन, एक्स रेस टू 5. पहिला काय मिळणार, एक्स रेस टू 5. त्याच्यानंतर पहिली पॉझिटिव्ह टर्म घेतली, पुढची टर्म काय येणार, निगेटिव्ह, म्हणजे काय मायनस. पहिला फॉर्म्युला काय असतो, NC1 म्हणजे काय 5C1. पुढचा काय असतो, ए रेस टू एन मायनस 1. ओके, आता ए ची व्हॅल्यू काय माझ्याकडे परत एक्स आहे बघा, म्हणून मी कसं लिहिणार येते, एक्स रेस टू 5 मायनस 1 दॅट इज 4 आणि बी ची व्हॅल्यू काय होती इंटू एक्स रेस टू मायनस 1. ओके, पुढची टर्म परत पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर काय येणार 5C2. इथे काय तो एक्स रेस टू 4 होतं, मी काय लिहिणार एक्स रेस टू 3 लिहिणार. इथे बघा एक्स रेस टू मायनस 1 होतं, इथे काय लिहिणार मी एक्स रेस टू मायनस 2 प्लस. आता इथे प्लस झालं, इथे परत निगेटिव्ह टर्म काय येणार 5C3 एक्स स्क्वेअर इंटू एक्स रेस टू मायनस 3. परत पॉझिटिव्ह 5C4 एक्स इंटू एक्स रेस टू मायनस 4 प्लस 5 प्लस झालं होतं ना, इथे निगेटिव्ह येणार, इथे निगेटिव्ह. बरं, इथे काय येणार मायनस 5C5 एक्स रेस टू 0 म्हणजे 0, एक्स रेस टू मायनस 5. ओके, अशी टर्म तुमची येणार इथपर्यंत. आता एवढं तुमच्या टर्म्स घेऊन झाल्या, एक मिनिट फक्त. एक्स रेस टू 5 5C1 एक्स रेस टू 4 प्लस 10 मायनस ठीक आहे. ओके, एवढं बरोबर आहे. याच्या पुढची टर्म, ओके, याच्या पुढची टर्म काय येणार माझ्याकडे बघा, एक्स रेस टू 5 आहे तसं ठेवलं, 5C1 ची व्हॅल्यू काय येते बघूया, कॅल्क्युलेट करूया आपण. 5C1 दॅट इज युअर 5. ओके, म्हणजे काय येणार मायनस 5 एक्स रेस टू 4 इंटू एक्स रेस टू मायनस 1 म्हणजे काय मिळणार एक्स रेस टू 3. ओके, प्लस 5C2 ची व्हॅल्यू काय येते, 5C2 is 10 plus 10 x raised to 3 into x raised to minus 2 that is only x minus 5C3 ची व्हॅल्यू काय येते 10, इथे काय येणार 10 x स्क्वेअर इंटू x raised to मायनस 3 म्हणजे काय येणार x raised to मायनस 1. ओके, 5C4 ची व्हॅल्यू काय येते 5C4 that is 5. okay, 5C4 is 5 plus 5. okay, x into x raised to minus 4 म्हणजे काय, कसं करतोय बघ, समजलं ना तुम्हाला. x into x raised to minus 4 म्हणजे काय असतं x raised to 1 minus 4 म्हणजे काय x raised to minus 3. ओके, मग इथे काय मिळणार x raised to minus 3 प्लस 5C5 is 1 आणि त्याच्यामुळे शेवटची जी टर्म होती दॅट इज मायनस
x⁻⁵. ओके, एवढं मला भेटलं. याच्यानंतर मी काय करणार बघा, बघा याच्यानंतरच्या टर्म मध्ये काय येणार बघा, आपल्याला काय भेटलं होतं, परत एकदा टर्म लिहून दाखवतो तुम्हाला. आपल्या इथं काय भेटलं होतं तुम्हाला, x⁵ मायनस 5x³ ओके प्लस 10x मायनस 10x⁻⁻1 प्लस 5x⁻³ मायनस x⁻⁻5 अशा टर्म्स आपल्याला भेटल्या होत्या. ओके, आणि ह्याच्या अगोदर या साईड जी एलएचएस साईड होती तिथे काय होतं आपलं एलएचएस साईडला, तर 2i sin थीटा ब्रॅकेट रेस टू 5 असं होतं. ओके, मग त्याला पण मी थोडंसं एक्सपांड करणार किंवा थोडंसं बदलणार. मग ही टर्म इज इक्वल टू मला ही टर्म मिळाली. मग काय x⁵ मायनस 5x³ प्लस 10x नंतर मायनस 10x⁻⁻1 प्लस 5x⁻³ मायनस x⁻⁻5 असं मला भेटलं. मी काय करणार, जो माझी पॉवर आहे ती प्रत्येकासाठी सेपरेट करणार. 2⁵ इंटू i⁵ इंटू साइन 5 थीटा ओके इज इक्वल टू. मी काय करणार आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, आता जे x⁵ वाले टर्म आहेत ते सेम ते एकत्र करणार. x⁵ आहे मायनस x⁵ आहे. बघा x⁵ एकत्र केलं मायनस x⁻⁻5 एकत्र केलं. ओके, एकत्र केलं त्याच्यानंतरची टर्म बघा, त्याच्यानंतर काय -5 आहे. -5 ॲज इट इज राहिले ब्रॅकेटमध्ये. x⁵ ची टर्म होती आणि इकडे पण काय होतं x⁻³ आहे. म्हणजे मी -5 बाहेर काढले, मग मला काय राहिले इथले -5 बाहेर आहेत इथे माझे. इथे काय राहिलं फक्त x³ झालं आणि इथे पॉझिटिव्ह x⁻³ आहेत आणि हे पॉझिटिव्ह 5 आहेत. मग इथे काय होणार, मी मायनस साईन काढलं त्याच्यामुळे इथे मायनस येणार, मायनस x⁻⁻³ ओके. हे झालं. सेकंड टर्म होती 10x वाली. 10x वाल्या टर्म साठी पण सेम. समजा बघा मी +10 बाहेर काढले, +10x बाहेर काढले, +10 बाहेर काढले, तर मला काय राहील ब्रॅकेटमध्ये बघा x मायनस x⁻⁻1 ओके असं राहिलं ब्रॅकेटमध्ये. मग 2⁵ आहे तसे ठेवलं. i⁵ ची व्हॅल्यू काय येते बघा, तुमच्याकडे समजा i असेल, एकच मिनिट, कॉम्प्लेक्स i असेल, i⁵ त्याची व्हॅल्यू काय येते बघा. i⁵ ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, i⁵ म्हणजे काय, i² इंटू i² इंटू i म्हणजे काय, i², फक्त व्हॅल्यू येते याची i. ओके, मग i⁵ ची व्हॅल्यू येते i. मग तुम्हाला भेटलं काय इथे काय मिळालं तुम्हाला, 2⁵ i sin 5 थीटा ओके, आणि x⁵ मायनस x⁻⁻5 ओके ही टर्म तुम्हाला भेटली होती. तुम्हाला काय करायचं आता बघा, इथे तुमच्याकडे अगोदर व्हॅल्यू होते. ओके, तुमच्याकडे व्हॅल्यू काय होती बघा, असा जर का असेल 2i sin थीटा, तर तुम्ही या टर्मला कसे लिहू शकत होतात, x मायनस x⁻⁻1 असे लिहू शकत होतात. ओके, मग सेम समजा तुमच्याकडे अशी टर्म असेल x⁵ म्हणजे हे, मग तुम्ही त्या टर्मला कसे लिहू शकता,
बघा तुम्ही जी सेम टर्म होती त्याला कसं लिहू शकता, समजा असं असेल x⁵ मायनस x⁻⁻5, यालाच मी कसं लिहू शकतो, तर 2i sin 5θ असं लिहू शकतो. मग माझी ही टर्म कशाने रिप्लेस होणार, ही टर्म आहे त्याच्याऐवजी मी काय लिहिणार 2i sin 5θ ओके मायनस 5 ह्या टर्म कसे लिहिणार 2i sin 3θ ओके आणि इथे काय लिहिणार प्लस 10 2i sin θ ओके आणि इज इक्वल टू इकडे लेफ्ट साइडला काय होतं तुमचं 2⁵ i sin 5θ इज इक्वल टू तुम्हाला काय भेटली, एवढी टर्म भेटली ओके. हे भेटल्यानंतर तुम्ही काय करणार, हे 2 सगळीकडे आले, मग 2 कॅन्सल करायचे, इथनं कॅन्सल केले, इथनं कॅन्सल केले, इथनं कॅन्सल केले, मग काय इकडून पण कॅन्सल होणार. मग तुम्हाला काय भेटलं 2⁴ i sin θ ओके किंवा 2⁻i असं भेटलं तुम्हाला. तुम्हाला कसं भेटलं 2⁴ sin θ. आय ला आपण सगळीकडून काढलं, आय पण कॅन्सल केला, आय कॅन्सल केला इथून 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 आणि इथून पण. मग तुम्हाला काय भेटलं 2⁴ sin θ इज इक्वल टू sin 5θ मायनस 5 sin 3θ प्लस 10 sin θ असं तुम्हाला भेटलं. मग तुम्ही काय करणार, हे 2⁴ आहेत ते फक्त डिनॉमिनेटरला आणणार, म्हणजे काय भेटलं sin θ इज इक्वल टू 1/2/4 sin 5θ मायनस 5 sin 3θ प्लस 10 sin θ. हे झालं तुमचं फायनल आन्सर. इट मीन्स व्हॉट, हे तुमचं फायनल आन्सर. तुम्हाला काय विचारलं होतं की साइन थीटाला ओके जे तुमचं sin 5θ होतं की sin 5θ होतं, त्या sin 5θ साइन मधले जे मल्टिपल्स होते ते तुम्हाला विचारले होते. इट मीन्स व्हॉट, sin 5θ याचं जे एक्सपान्शन होतं ते काय आलं बघा 1/2/4 sin 5θ मायनस sin 3θ प्लस 10 sin θ असं तुमचं एक्सपान्शन आलं त्याचं. ओके समजलं तुम्हाला सगळ्यांना? ओके होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. बाकीचे सगळे ते पुढच्या लेक्चरला बघूया आपण.